आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. Sir, wait. Sir, tell how I looking? आज एकदम फॉर्मल वेअर. Sir, I always formal clothes wear, sir. आय ऑलवेज वेअर फॉर्मल क्लोथ्स. That only, sir. You know, following impression client. इम्प्रेशन पाडायला. Yes, sir, you getting, becoming smart per day. Sorry, sir. But this time, today, I did Kamal outstanding, ultra pro max strong presentation, sir. जोरदार. Yes, sir. Meeting arranging, my left hand game, sir. Hey, big people. I do call. I say, hey, do meeting. They say, yeah, do. I say, okay, come. big deals happening fast, sir. How my English grows, sir. Give me promotion, na, sir. आता आपण एका महत्वाच्या मीटिंगला आलोय. Meeting संपल्यावर द्या, sir. त्याच्यानंतर तुला हकलणार आहे मी. Sir, हाकलं. Sir, why, sir? You not prizing me. अरे तुझी किंमत कळायला तू जे बोलतोयस ते तरी कळायला हवं आधी. इट्स प्रेझिंग नॉट प्राइजिंग. Praising. Sorry, sir. हा Praising. जो इंग्रजीचा रायता करतोस ना तू त्याचा अर्थ लावण्यात माझा अर्धा मेंदू खर्च होतो. हजारदा सांगितलं इंग्लिश बोलत जाऊ नकोस. आणि बोलायचंच असेल तर आधी नीट शिक मग बोल. That only. दॅट ओनली वॉट. तुझ्याशी बोलून ना माझं इंग्लिश बिघडलं. Sir, but English coming is important, ना. इंग्लिश कमिंग असं बोलण्याने काही उपयोग होत नाही. इंग्लिश कमिंग जॉब गोईंग कळलं का. Sir, असा कसा जॉब गोईंग आहे जॉब कॅचिंग, सर. तुझा एवढाच हट्ट आहे ना इंग्लिश बोलायचा. मग आधी नीट शिक. प्रत्येक भाषा बोलायची एक पद्धत असते, एक व्याकरण असतं. एकानंतर दुसरा शब्द ठेवला म्हणजे इंग्लिश आलं का तर नाही. हवं तर मी तुझे क्लासेस लावतो पण आधी नीट शिक. आता काही बोलू नकोस. ओके. तुझ्यासोबत राहून एक गोष्ट कळली मला. विच थिंग, सर? सॉरी, सर, मराठीत बोलतो. कोणती गोष्ट कळली आहे, सर? कधीही कोणाच्याही रेकमेंडेशनने कोणालाही जॉब देऊ नये. मला आपण परदेशात आहोत. नाही, मग काय इंग्लिश मध्ये बोलतो. ते इम्प्रेशन. आपण आपल्या दोघांनाही मराठी उत्तम येतं ना. मग आपली भाषा सोडून गरज नसताना दुसऱ्याची भाषा का बोलायची. आणि तुझं इंग्लिश काही फार छान आहे म्हणून तुला नोकरीवर ठेवलंय का तर नाही. मग का ठेवलंय, सर, मला? या प्रश्नाचं उत्तर मलाही माहित नाही. मिळालं की कळतो. पण रोज इथे येऊन माझ्यासमोर इंग्लिशचा खून करू नकोस. मी परत सगळं मराठीत सांगू, सर, माझ्याकडे. सर, कळलंय मला. ओके, सर. आली. चला. हा मी इथूनच निघते आता. हा नीट जा आणि नीट इंटरव्ह्यू दे. हा फाईल. थँक्यू. अगं पिशवीतनच नेणं पडेल खाली. ही पिशवी. हा नाही पिशवी नाही घेऊन जात मी, फाईलच नेते. मम्मी ती पिशवी दे मला. मी बाजारात जाणार आहे ना मला. हा इंटरव्ह्यू झाला की घरीच ये. अजून कुठे जाणार मी, घरीच येणार ना. येते मी. थांब. पैसे नको आहेत माझ्याकडे. कशी जाणार आहेस? ट्रेनने. हेच ट्रेनने जाऊ नको, टॅक्सी करून जा. हे जा. नको. ऐक ना माझं. अगं इंटरव्ह्यूला जातेस ना तू, मग केस कपडे असं चांगले व्यवस्थित दिसायला पाहिजेत ना, नाही का. हा चुरगळलेले कपडे चांगले नाही वाटणार. आणि असं उन्हातून गेल्यानंतर ना चेहरा असा दमलेला दिसतो ग. टॅक्सीनं जायचं, कळलं? बर. थांबा, पाया पडते. ऐक नीट प्रश्नांची उत्तरं दे आणि त्यांचं पण जरा ऐकून घे. स्वतःचीच गाडी सोडू नको, धांदरटपणा करू नको. तुला पत्ता माहिती का नाही तरी यांना विचार. अगं मम्मी समजलाय मला पत्ता. हा आणि खूप ऊन आहे ना, आता जरा पाणी पी. हा माझी पमा डार्लिंग, किती काळजी करतेस ग तू. मम्मी तुला माहितीये ना, एक दिवस ही शर्वरी परब कमाल करणारच. बाय. लव्ह यू. बाय. हो. चल पमा, मी पण निघतो. हा तुमचा डबा. हा चला. सावकाश जा. मम्मी तुम्ही सगळे घरी जा. मी बाजारात जाऊन सामान घेऊन येते. हा नीट जा आणि सोला आणायला विसरू नको. हो आणते. हात धरा एकमेकींचा. हा चल. स्वामी. Good morning. Good morning. My name is Sharvari Parab. I'm here for the interview. Could you please submit your document? Yeah, sure. Thank you. Please take a seat. Oh, I'm sorry. It's okay. Sir, wait. I handle. You don't. Excuse me. जय खानोलकरांची पाठारे सरांबरोबर मीटिंग होती.
शरू ऑफिस मध्ये आल्या आल्या धडपड करू नको ग. इम्प्रेशन खराब होईल तुझं. Yes, sir is waiting for you. It's the 7th floor, 3rd cabin. He's expecting you. Please go ahead. If you need any assistance finding it, please let me know. I'm right here. इंग्लिश. आहा. यू डू क्लासेस ऑफ इंग्लिश? तिच्याकडे क्लास लावू काय सर? सर सर थँक्यू हा सर. आय एम सॉरी. It's okay, it's okay. हॅलो मिस्टर पठारे. सत्यजित. कॉल मी सत्यजित. बस. थँक्यू. आय होप आय एम नॉट लेट. असलास तरी इंतजार का फल मीठा होता है. काय घेणार? कॉफी? नो थँक्स. अरे घे. कॉफी इज अ व्हेरी गुड सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलंट. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतलं तर अलर्टनेस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपल्या आजच्या डिस्कशनसाठी ते खूप गरजेचं आहे. डोंट वरी, मला अलर्टनेससाठी कॉफीची गरज नाहीये. गुड. बिझनेस डील्स करताना मी पूर्ण फोकस आणि कॉन्सन्ट्रेशननेस करतो. आय थिंक इन दॅट केस वी शुड गेट टू द पॉइंट. शुअर. मिस्टर जय खानोलकर, खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, भारतातल्या तरुण उद्योजकांपैकी एक. इम्प्रेसिव्ह. सो मिस्टर खानोलकर, एकच प्रश्न आहे. आमच्या बरोबर पार्टनरशिप करावी. बाय द वे, आय होप मी तुला अरे तुरे केलेलं चालणार आहे. चॉईस नसेल तर चालवून घेईन, आवडणार नाही. हो, मी डिसरिस्पेक्ट म्हणून नाही म्हणालो. आय नो. आफ्टर ऑल आमची कंपनी भारतातल्या टॉपमोस्ट कंपनीज पैकी एक आहे. रिस्पेक्ट मागून मिळत नसतो. मग मी तो ओरबाडून घेतो. वेल, इन दॅट केस मिस्टर जय खानोलकर, मी तुम्ही पाठवलेले मेल्स, तुम्ही पाठवलेले डॉक्युमेंट्स, तुम्ही पाठवलेले डिटेल्स वाचले, तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं, अँड आय थिंक तुमचं विजन आणि आमचं एक्सपर्टीज विल मेक अ गुड कॉम्बिनेशन. राईट. म्हणूनच आमच्या रिसर्च नंतर आम्ही ठरवलं की या नव्या कंपनीत पार्टनर म्हणून तुम्हाला अप्रोच करावं. ही इंडस्ट्री आमच्यासाठी रिलेटिव्हली नवी आहे. तुमच्याकडे ट्रेंड स्टाफ आहे, आमच्याकडे इन्व्हेस्टर्स. आय थिंक वी कुड वर्क इट आउट वेल. आय एम शुअर. आणि आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत या नवीन बिझनेस प्रपोजलसाठी. हाफ द बॅटल वन. आय थिंक हे पार्टनरशिप खूप सक्सेसफुल होईल आणि त्यातून सगळ्यांनाच प्रॉफिट होईल. वेल, देन लेट्स टॉक अबाउट इट.